नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल, विशेषतः गट क आणि गट ड पदांसाठी रात्रंदिवस एक करत असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण शासनाच्या विविध कार्यालयांमधील सरळ सेवा नियुक्तीच्या रिक्त पदांची अगदी ताजी आणि अधिकृत आकडेवारी आपल्या हाती आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिकृत कागदपत्रांच्या पुराव्यासह पाहणार आहोत की नेमकी किती पदे मंजूर आहेत, किती लोक सध्या काम करत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी किती पदे रिक्त आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच जर ऑफिशियल डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे असतील, PDF पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, जॉईन करा, तिथे मिळून जाईल. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक, पहिली लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही आर्टिकल्स रीड करू शकता. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ऑथेंटिक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण ऑलरेडी खूप जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. मित्रांनो, माझ्याकडे सध्या 4 वेगवेगळ्या तक्त्यांची माहिती आहे. ही माहिती कार्यालयात सरळ सेवा नियुक्तीमधील रिक्त पदांचे प्रमाणपत्र म्हणजे गट क गट ड या संदर्भातील आहे. आपण एका पाठोपाठ एक अशा 4ही आकडेवारींचे सविस्तर विश्लेषण करूया. पहिल्या आकडेवारीबद्दल आपण पाहूया. तर बघा, स्क्रीनवर तुम्ही पहिला तक्ता पाहू शकता. या कार्यालयातील सरळ सेवा कोट्याची स्थिती आहे ते तुम्ही इथे समोर पाहू शकता. एकूण मंजूर पदे आहेत 5504. सध्या कार्यरत पदं आहेत 4478 आणि यात रिक्त पदे आहेत 1026. जर आपण रिक्त पदांचे प्रमाण टक्क्यांमध्ये पाहिले तर ते 18.64% इतके आहे. म्हणजेच जवळपास 19% पदे या विभागातच रिक्त आहेत. दुसरी आणि सर्वात मोठी आकडेवारी म्हणजे तर याच्या दुसऱ्या तक्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी गट क आणि गट ड ची एकूण मंजूर पदे आहेत 15,666. यांपैकी 13,993 पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. पण तरीही विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे इथे 1673 पदे अद्याप रिक्त आहेत. याचे शेकडा प्रमाण जर काढले तर 10.68% इतके आहे. ही 1600 पेक्षा जास्त पदे सरळ सेवेतून भरली जाण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते. ही दुसरी आकडेवारी होती. आता तिसरी आकडेवारी पाहूया. इथे मंजूर पदांची संख्या आहे 12,404. सध्या कार्यरत कर्मचारी आहेत 11,257 आणि येथेही 1147 पदे पूर्णपणे रिक्त आहेत. या रिक्त पदांची टक्केवारी 9.25% आहे. म्हणजेच 1000पेक्षा जास्त पदे इथेही रिकामी आहेत. आणि चौथी आकडेवारीचं पाहिली तर इथे मंजूर पदे आहेत 8,130. त्यांपैकी 6,703 पदे भरलेली आहेत म्हणजे कार्यरत पदे आहेत आणि उर्वरित 827 पदे रिक्त आहेत. याचे प्रमाण आहे 10.17%. तर मित्रांनो, आता थोडं गणित करूया आपण. जर आपण फक्त या 4 तक्त्यांमधील रिक्त पदांची बेरीज केली तर ती संख्या तब्बल येते 4,673. म्हणजे 4,673 इतके पदे रिक्त आहेत. लक्षात घ्या, ही फक्त काही ठराविक कार्यालयांची किंवा विभागांची आकडेवारी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर गट क आणि गट ड ची हजारो पदे रिक्त आहेत. प्रशासनाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी शासनाला ही पदे आज न उद्या भरावीच लागणार आहेत आणि तीही सरळ सेवा कोट्यातून. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की आगामी काळात आपल्याला जाहिराती पाहायला मिळतील. त्यामुळे जाहिरात कधी येईल याचा विचार न करता, वेळ वाया न घालवता तुम्ही अभ्यास सुरू केला पाहिजे. म्हणजे तुमचा अभ्यास, रिव्हिजन, सराव परीक्षा, मॉक टेस्ट देणं वगैरे हे चालू असलं पाहिजे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, GK वगैरे या विषयांवर आपली पकड मजबूत करा. जेव्हा जाहिरात पडेल तेव्हा तुमची तयारी 100% असली पाहिजे. मला आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला अभ्यासाची एक नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल. तुम्हाला काय वाटतं, शासनाने ही पदे लवकरात लवकर भरण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत, खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. या रिगार्डिंग जशी काही नवीन माहिती येईल मी तर तुम्हाला ती कळवेलच. तसेच PDF आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट लिंक्स आहेत, चेक करा, विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.